मनीषाताईंच्या लग्नाला 50 वर्ष झाली होती. त्यांना 2 मुले होती, एक मुलगा आणि एक मुलगी. मनीषाताई नोकरी करत होत्या. त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न झाली होती. परंतु मनीषाताईंचे पती खूप दिवस आजारीच होते आणि त्या आजारपणातच त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर मनीषाताईंनी त्यांची नोकरी पण सोडली. मनीषाताई भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे त्यांना स्वतःचे घर नव्हते. म्हणून त्यांनी नोकरी सोडल्यानंतर त्यांना जे काही पैसे भेटले त्यांचं मुलांना घर बांधून दिलं आणि आज मनीषाताईंच्या घराची पूजा होती. डोळे दिपवणारी रोषणाई केली होती. आजूबाजूला फुलांचा सुगंध येत होता. मनीषाताईंची नातवंडे येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारात उभी होती. मनीषाताईंचा मुलगा रोहन आणि त्याची बायको स्मिता पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्त होते. पण ज्या मनीषाताईंनी हे घर एवढ्या मेहनतीने बांधले ती कुठे होती? आणि त्याच दरम्यान अचानक मनीषाताईंची मोठी बहीण आशा मावशी मनीषाताईंच्या भेटीसाठी चक्क दिल्लीहून आली होती. रोहनने आशा मावशीला पाहिलं तसा तो शांत उभा राहिला. आशा मावशी अशी अचानक दिल्लीहून येईल याची त्याला कल्पनाच नव्हती. रोहन चेहऱ्यावर खोटे स्मित हास्य करून मावशीजवळ आला. मावशीच्या पाया पडतच म्हणाला, मावशी तू? मला तर धक्काच दिला. मावशी त्याला आशीर्वाद देत म्हणाली, रोहन, दिल्लीला राहायला जाऊन मला 3-4 वर्ष झाली. पण का कोणास ठाऊक 5-6 दिवस झाले मला मनीषाची खूप आठवण येऊ लागली. असं वाटलं माझ्या मनीषाला इथे येऊन डोळे भरून पाहावे. मग छोट्या मुलाला मीच म्हटलं, काही झाले तरी 2 दिवस मला माझ्या मनीषाकडे यायचे आहे. त्यात तुझंही आमंत्रण आलं होतं म्हणून आम्ही येथे यायचा विचार नक्की केला. आशा मावशीचा मुलगा यश रोहनला मिठी मारत म्हणाला, तुम्हा सगळ्यांना आम्ही खूप मिस करतो. त्यावर रोहन म्हणाला, यश दादा, मला देखील तुम्हा सर्वांची खूप आठवण येते. आशा मावशींची नजर मनीषाला शोधत होती, परंतु मनीषाताई कोठेही दिसत नव्हती. तेवढ्यात स्मिता आली. आशा मावशी आणि तिचा पूर्ण परिवार पाहून तिला धक्काच बसला. तीही मावशीच्या पाया पडली. यश आणि त्याच्या बायकोला नमस्कार केला. आशा मावशी इकडे तिकडे नजर फिरवत म्हणाल्या, रोहन, तुझी आई कुठे आहे? रोहनने स्मिताकडे पाहिले आणि आशा मावशीला म्हणाला, मावशी तुम्ही सगळे फ्रेश व्हा आणि चहा पाणी करून घ्या. मी तुम्हाला आईच्या खोलीत घेऊन जातो. मनीषा इकडे का नाही आली? ती खोलीमध्ये काय करत आहे? तिची तब्येत बरी नाही का? काळजीच्या स्वरात आशा मावशी म्हणाली, नाही, तसं काही नाही. सकाळपासून त्याही माझ्यासोबत धावपळ करत होत्या. म्हणूनच आम्ही दोघांनी त्यांना खोलीमध्ये आराम करायला पाठवले. बरं, ठीक आहे. चल, मला तिच्याजवळ घेऊन चल. त्यावर रोहन म्हणाला, मावशी, मला एक महत्त्वाचे काम आहे. मी लगेच येतो. असे बोलत रोहन घाईगडबडीत वरील खोलीच्या दिशेने गेला आणि आशा मावशीला म्हणाला की चला आईच्या रूमवर जाऊया. स्मिता, आशा मावशी, यश आणि यशची बायको सगळेजण मनीषाताईच्या खोलीमध्ये गेले. मनीषाताई देवाघरी गेलेल्या तिच्या नवऱ्याच्या फोटोकडे पाहून रडत होती. कित्येक वर्षाने आपल्या लहान बहिणीला पाहून आशा मावशी प्रचंड खुश झाली. थरथरत्या आवाजात तिने मनीषाताईला आवाज दिला. मनीषाताई आपल्या मोठ्या बहिणीचा आवाज ऐकून लगेच मागे वळाल्या. क्षणातच तिचे डोळे पाण्याने भरले. कंठ दाटून आला. ताई, आशा मावशी पुढे सरसावली. आई आपल्या लहान बाळाला जशी मिठी मारते अगदी तसेच आशा मावशीने मनीषाताईंना मिठीत घेतले. आशा मावशी मनीषाताईंना प्रेमाने पाहू लागल्या. डोक्यावरून हात फिरू लागली. दोघींचा अश्रूचा बांध फुटला. ते दृश्य पाहून यश आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आले. बाळा, मनीषा कशी आहेस ग? मनीषाताईंचे डोळे पुसत आशा मावशींनी विचारले. ताई, मी बरी आहे. तू कशी आहेस? आशा मावशी आणि मनीषाताईंनी त्यांच्या सुनेकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मनीषाताई असे थांबून आणि बोबडे बोलत आहे हे बघून तिला वाईट वाटले. आशाताई आपल्या लहान बहिणीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, तुला काय झाले? व्यवस्थित बोलता येत नाही. अशी का बोलत आहेस?
हे ऐकून मनीषाताई गप्प बसल्या आणि पुन्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आशा मावशीने तिच्या डोळ्यातील पाणी पुसले आणि म्हणाली, बरं असू दे, इथे बस, आपण गप्पा मारूया. लगेचच रोहन आला आणि म्हणाला, मावशी, तुम्ही सगळे खूप लांबचा प्रवास करून आला आहात, तर थोडे फ्रेश व्हा. असेही आता पाहुणे गेल्यावर आपल्याला भरपूर वेळ आहे, आपण निवांत गप्पा मारूया. त्याने मनीषाताईकडे पाहिले आणि म्हणाला, बरोबर नाही. मनीषाताईंनी फक्त मान हलवली. आशा मावशी आणि तिचा मुलगा आणि सून सर्वजण प्रवास करून थकले होते. ते तिघेही फ्रेश होण्यासाठी गेले. इकडे मनीषाताईंच्या डोळ्यातून फक्त आणि फक्त अश्रू बाहेर येत होते. त्यांना प्रचंड भरून आले होते. आपल्या मोठ्या बहिणीला बघून त्यांच्या जीवात जीव आला होता. त्यांच्या तोंडातून काहीच शब्द फुटत नव्हते. पण आज कितीतरी वर्षांनी आशा मावशी भेटायला आल्यामुळे ती मनोमन सुखावली होती. सर्व पाहुणे गेले होते. आता त्यांना निवांत वेळ भेटला होता. आशा मावशी डोळे भरून आपल्या लहान बहिणीला पाहत होती. सतत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. रोहन इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होता. रोहन बोलू लागला की, मावशी, तुम्ही सगळे आलात, मला खूप छान वाटलं. किती वर्षानंतर मी तुम्हाला बघतो आहे. आणि रोहनची आई फक्त त्यांचं बोलणं ऐकत होती. आशाताईंचा मुलगा यशही बोलू लागला, हो हो रोहन, आम्हालाही कधी इकडे येतो असं झालं होतं. लॉकडाऊनमध्ये काका गेले आणि आम्हाला तेव्हा यायला जमलं नाही. खूप वाईट वाटलं. असं अचानक काकांचं जाणं फारच वाईट वाटलं. आईसुद्धा प्रचंड रडली. मनीषा मावशीची तिला सतत आठवण येत होती. पण काय करणार, आम्हाला यायला जमलं नाही. यावर्षी मात्र आई माझ्या पाठीच लागली. काही झालं तरी मनीषा मावशीच्या घराच्या वास्तुशांतीला जायचं, हे तिने बजावून सांगितलं. त्यानिमित्ताने मावशीची भेटही होईल आणि तुम्हा सर्वांची भेटही होईल. मी देखील रजा काढली आणि इथे आलो. रोहनचे वडील म्हणजेच मनीषाताईंचे पती कोरोनामध्ये गेले. पतीच्या आठवणीमध्ये मनीषाताईंचे डोळे भरून आले. तिने पदर डोळ्याला लावला. आशा मावशी तिच्या बाजूलाच होती. तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिचे सांत्वन करू लागली. मनीषा, रडू नकोस. जे झालं ते खरंच वाईट झालं. असे व्हायला नको होते. पण आता तू स्वतःला सावर. इतक्या गरिबीतून आपण वर आलो. इतकं सारं वैभव तू आणि तुझ्या पतीने कष्टाने निर्माण केलं. मनीषाताई फक्त रडत होत्या आणि त्यात बहिणीचा सहवास लाभल्यामुळे आज तर त्यांचे हुंदके थांबता थांबत नव्हते. आशा मावशींनी मनीषाताईंचा हात हातात घेतला आणि म्हणाली, मनीषा, सावर स्वतःला. तिने स्वतःच्या पदराने त्यांचे डोळे पुसले. कसंबसं मनीषाताईंनी स्वतःला सावरलं. मावशी पुढे बोलू लागली, रोहन, खूप छान घर आहे. आज डोळ्याचे पारणे फिटले बघ. रोहन आणि स्मिता एकमेकांकडे फक्त पाहत होते. त्यावर मनीषाताई आशा मावशींच्या सुनेला सांगतात की, अगं, आधीचे दिवस आम्ही खूप गरिबीत काढले बघ. कधी कधी जेवायला 2 घास नसायचे. आई वडिलांकडेही गरिबी आणि नवऱ्याकडेही गरिबी. आणि आता सोन्याचे दिवस आले तर आमच्या दोघींच्याही नवऱ्याने साथ सोडली. एक ना एक दिवस सर्वांना जायचे आहे. मी तर हे सारे वैभव डोळ्यात साठवून जाणार आहे. आता मात्र डोळे मिटले तरी काही हरकत नाही बघ. यश जरा रागात म्हणाला, आई, तू हे काय बोलत आहे? डोळे मिटले म्हणजे काय? तू आम्हाला हवी आहेस. पुन्हा अजिबात असं बोलू नकोस. यशच्या बोलण्याला दुजोरा देत त्याची बायको म्हणाली, हो ना आई, तुम्ही खरंच काहीही बोलता. कशाला असं वाईट विचार करता? तुम्हाला काही होणार नाही. 100 वर्ष तुम्हाला पार करायचे आहेत आणि तुमची 100वी आपण थाटामाटात साजरी करायची आहे, बरं का? हे ऐकून आशा मावशी स्वतःचा चष्मा सावरत म्हणाली, बरं, यमराज मला घ्यायला जर आला तर मी त्याला तुमचं प्लॅनिंग सांगेल. त्याला बोलेल, माझ्या मुलाने आणि सुनेने 100ची प्लॅनिंग केले आहे. ते झालं की मग ये बाबा. 100 पार होईल तेव्हाच येईन तुझ्यासोबत. सर्वजण हसू लागले. यश, मी फक्त गंमत केली रे, इतकं मनाला लावून घेऊ नकोस. यश म्हणाला, अशी गंमत पुन्हा नको करूस आई. त्यावर आशाताई म्हणाली, बरं बाळा, अशी गंमत पुन्हा नाही. आशा मावशी म्हणाली, मनीषा, बोल गं काहीतरी. मनीषाताई बोलण्याचा प्रयत्न करू लागल्या. ताई, मला खूप बोलावे वाटते. तेवढ्या स्मिताने आईस्क्रीम आणली होती. सर्वांना आईस्क्रीम देत म्हणाली, आता 12 वाजले आहेत. आपण सर्व झोपूया. सर्वजण दमले आहेत आणि मावशी, तुम्ही तर आमच्यापेक्षा
जास्त दमल्या आहेत. घड्याळात पाहिले तर खरंच 12 वाजत आले होते. त्यावर आशा मावशी म्हणाल्या, स्मिता, खरं तर मी खूप थकले आहे, पण मनीषाला आणि तुम्हाला पाहून माझा थकवा क्षणात गायब झाला. मनीषाताईंच्या पाठीवर हात फिरवत त्या म्हणाल्या, आशा मावशी 75ला पोचल्या तरी ठणठणीत होत्या. मनीषाताई मात्र आशा मावशीपेक्षा लहान असून सुद्धा जास्त अशक्त झाली होती. आशा मावशी उठली आणि म्हणाली, मी आज माझ्या बहिणीच्या रूममध्ये झोपणार आहे आणि आम्हा बहिणींना कोणीही डिस्टर्ब करायचं नाही. त्यावर रोहन लगेच म्हणाला, मावशी, मी तुला वेगळी खोली देतो, त्यात तू निवांत झोप. त्यावर मावशी म्हणाली, अजिबात नाही, मला मनीषासोबतच झोपायचे आहे. आम्ही बहिणी किती वर्षानंतर भेटलो आहोत. आज रात्रभर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. मनीषाताईंना बरे वाटले. त्यासुद्धा खूप खुश झाल्या. आज आपल्यासोबत ताई झोपणार या विचाराने त्यांना खूप आनंद झाला. त्यावर यश म्हणाला, बरं मावशी, झोप तू आईसोबत. सर्वजण झोपायला निघून गेले. यश आणि त्याची बायको वेगळ्या खोलीत झोपले. ती यशला म्हणाली, यश, मला काहीतरी वेगळंच वाटतंय. त्यावर यश म्हणाला, म्हणजे नक्की काय वाटतं आहे? त्यावर ती म्हणाली, यश, मला रोहन आणि स्मिता या दोघांचं वागणं जरा वेगळंच वाटतंय, असं काहीतरी गुपित असल्यासारखं. त्यावर यश म्हणाला, अगं मनू, तसं काही नाही. हल्ली तू सिरियल जास्त पाहू लागली आहे म्हणून असे बोलत आहेस. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी तुला काही ना काही संशय येतो बघ. मनू म्हणाली, मी खरंच सांगत आहे. दोघांच्या वागण्यात काहीतरी वेगळे पण वाटते. त्यावर यश म्हणाला, काही वेगळे पण नाही, सर्व व्यवस्थित आहे. मावशीचे किती छान घर आहे, छान पूजा झाली, किती पाहुणे आले होते, अजून काय हवं आहे. मनूला आता पुढे काय बोलावं हे कळत नव्हतं. मनूच्या मनात अनेक प्रश्न घोळत होते. दिवसभराच्या थकव्यामुळे तिचा डोळा लागला होता. मनीषा, तू जा, मी आलेच, असे आशा मावशी म्हणाले आणि मनीषाताई आपल्या रूममध्ये निघून गेल्या. इकडे आशा मावशीने रोहनला थांबवले. तो विचार करू लागला, मावशीला नक्की काय विचारायचे आहे, कशासाठी तिने मला थांबवले आहे. आशा मावशीने काळजीच्या स्वरात त्याला विचारले, रोहन, तुझ्या आईला काय झाले आहे रे? ती बोलताना अडखळते, मध्ये मध्ये काही शब्दही नीट बोलत नाही. रोहन म्हणाला, मावशी, मी तुला सांगणारच होतो. आईला अचानक हा त्रास सुरू झाला आहे. हातपाय देखील ठणकतात, मध्येच बोबडे बोलते. डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे. डॉक्टर म्हणाले, काही लोकांना असा त्रास वयामानानुसार होतो. हे सर्व ऐकून तिला प्रचंड दुःख झाले आणि तिचे मन कासावीस झाले. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या बहिणीला हा त्रास व्हावा हे ऐकून तिला रडू आले. रोहन म्हणाला, मावशी, काळजी करू नकोस, आई बरी होईल. तू आता झोप, तू थकली असशील. आशा मावशी जड पावलांनी मनीषाताईंच्या खोलीमध्ये गेली. पाहते तर मनीषा आशाताईंची वाट बघत होती. आशाताईंनी पाहिले तसे ती घाईघाईने त्यांच्याजवळ आली. तेव्हा ती आशाताईंना म्हणाली, ताई, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. ती जरा अडखळतच म्हणाली. मनीषाताईंच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आशा मावशीला जाणवलं तिला नक्कीच महत्त्वाचे बोलायचे आहे. त्यावर त्या म्हणाल्या, मनीषा, तू बोल, मी तुझ्याशी गप्पा मारायला एवढ्या लांबून इकडे आली आहे. तुझी खूप आठवण येत होती ग, कुठेच मन लागत नव्हते. सतत तुझाच विचार येत होता. मनीषाताईंनी खोलीच्या बाहेर कोणीही नाही याची खात्री केली आणि त्यांनी खोलीचा दरवाजा लावून घेतला. मनीषाताई बोलू लागल्या. तेवढ्यातच स्मिताने दरवाजा वाजवला. मनीषाताई खूपच घाबरली. तेव्हा आशा मावशी म्हणाली, मनीषा, काय झालं एवढं घाबरायला? असे म्हणत आशा मावशीने दरवाजा उघडला. स्मिता आत येत बोलली, चांगल्या गप्पा रंगल्या आहेत वाटतं. सॉरी मावशी, आईच्या गोळ्या द्यायच्या राहिल्या म्हणून आले. स्मिताने हातात आणलेल्या गोळ्या सासूला दिल्या. मनीषाताईंनी गोळ्या खाण्यास नकार दिला आणि म्हणाली, मला गोळ्या नको आहेत. कारण स्मिता झोपेच्या गोळ्या देऊन सासूला झोपवत होती. तेव्हा स्मिता मावशीकडे पाहत म्हणाली, मावशी, तुम्ही बघितलंत ना, आईच्या तब्येतीसाठी किती खटाटोप चालू आहे. तरी देखील आई औषधं नकोच म्हणतात. आता तुम्हीच त्यांना समजावून सांगा. आशा मावशी रागातच मनीषाला म्हणाली, मनीषा, गोळ्या खाऊन घे, नाहीतर मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही. ताई बोलणार नाही म्हणून मनीषाने इच्छा नसताना देखील गोळ्या खाल्ल्या. आणि स्मिता म्हणाली, आता तुमच्या चालू द्या गप्पा, मी जाते.
असे म्हणत स्मिता निघून गेली. मनीषाताई बोलण्यासाठी आतुर झाली होती. खूप काही साचलं होतं तिच्या मनात. तिला सगळं सांगून टाकायचं होतं. स्मिता गेली तसं लगेच मनीषाताईंनी आशा मावशीचा हात घट्ट पकडला आणि बोलू लागली, ताई, तुझ्याशी खूप बोलायचं आहे. प्रत्येक वाक्य बोलताना जरा ती अडखळतच होती. आशा मावशी लक्षपूर्वक ऐकू लागली. तेव्हा मनीषा म्हणाली, ताई, मला रोहन आणि स्मिताविषयी बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? मनीषा, बोल ना, काय बोलायचं आहे? तेव्हा मनीषा म्हणाली, ताई, मला सकाळी रोहनने खोलीमध्ये बंद करून घेतले होते आणि ती रडू लागली. हे ऐकताच आशा मावशीच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिची तळपायाची आग मस्तकात गेली. पण त्याने असे का केले? मनीषा काय बोलणार हे ऐकण्यासाठी ती आतुर झाली होती. परंतु मनीषाच्या डोळ्यावर झोप आली. अगदी तिला गुंगी आली आणि ती बसल्या बसल्या झोपू लागली. आशा मावशीला हे ऐकून प्रचंड धक्का बसला. तिने ठरवलं उद्या रोहनला जाब विचारायचा. आशा रात्रभर या खुशीवरून त्या खुशीवर करत होती. तिला काही झोप लागलीच नाही. मनात सतत विचार येत होते. का असे केले असेल रोहनने? सकाळ झाली. कोणीतरी दरवाजा वाजवला. आशा मावशीला वाटले स्मिता आणि रोहन असेल. ती पटकन उठली आणि जरा नाराजीतच दरवाजा उघडला. आशा मावशीच्या कपाळावर आठ्या पडलेल्या होत्या. बघते तर मनू होती. मनू, तू? मनू बोलते, हो आई, मी आत येऊ का? हो, ये ना. मनू म्हणते, आई, मला तुमच्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. आशा मावशी म्हणाली, बोल मनू, काय बोलायचं आहे? आई, मी आधीच माफी मागते. आशा म्हणाली, माफी कशासाठी? मी जे बोलणार आहे ते कदाचित तुम्हाला वाईट वाटेल किंवा तुम्हाला माझा रागही येईल, पण मला बोलावं लागेल. आशा मावशी म्हणाली, हे बघ मनू, मी तुझ्या लग्नाच्या दिवशीच सांगितलं होतं. मनात कोणत्याही शंका कुशंका नको. सासू सून असलो तरी आपल्या नात्यात पारदर्शकता महत्त्वाची आहे. मनू म्हणाली, आई, म्हणून तर मी तुमच्याशी बोलायला आले आहे. ती पुढे बोलू लागली, आई, कालपासून मी बघते आहे. मला रोहन आणि स्मिताविषयी काहीतरी सांगायचे आहे. खरं तर मला दोघांचं वागणं जरा विचित्र वाटत आहे. ते खरं आहे हे मला रात्री समजले, म्हणून तेच सांगायला आले आहे मी तुम्हाला. मनू हळू आवाजात बोलू लागली, आई, रात्री मी पाणी पिण्यासाठी उठले तेव्हा तुमच्या खोलीच्या बाहेर आले तर पाहते स्मिता तुमच्या बेडरूमला कान लावून काहीतरी ऐकत होती. हे ऐकून आशा मावशीला धक्का बसला. आशा मावशी रागानेच बोलू लागली, काय ती आमचं बोलणं लपून ऐकत होती? पण का? मनू म्हणाली, तेच तर मला आल्यापासून रोहन आणि स्मिता दोघांचं वागणं योग्य वाटत नाही. काहीतरी लपवल्यासारखं करत आहेत. त्यावर आशा मावशी म्हणाल्या, मनीषा तर मला हे आल्यापासून म्हणते आहे तुला काहीतरी सांगायचे आहे आणि झोपण्यापूर्वी तिने मला सांगितले की रोहनने तिला खोलीमध्ये बंद केले होते. मनू आवाज वाढवत म्हणाली, देवा, मनीषा मावशीला रूममध्ये बंद केले होते? आशा मावशीच्या डोळ्यात अश्रूंची धार लागली. म्हणून आशा मावशीच्या दिशेने सरसावली. मनू अश्रू पुसत म्हणाली, आई, हे असं कमजोर होऊन कसं चालणार? आपल्याला मार्ग काढावा लागणार. आशा मावशी शून्यात नजर लावून बसली होती. खरं तर हा खूप मोठा धक्का होता त्यांच्यासाठी. आपल्या बहिणीला भेटायला आलो होतो. सुखाचे 4 क्षण एकमेकींसोबत घालवता येतील म्हणून. पण हे सर्व प्रकार ऐकून डोकं सुन्न झालं होतं आणि रागही आला होता. रोहनला जाऊन विचारते, माझ्या बहिणीचे असे हाल का चालवले आहेत? असे म्हणत तिने बाहेरच्या दिशेने पाऊल ठेवले. मनू आशा मावशीला थांबवत म्हणाली, आई, तुम्ही थांबा प्लीज. असे काही वागू नका. असे पटकन जाऊन विचारणे योग्य नाही. आधी तुम्ही मनीषा मावशीसोबत सविस्तरपणे बोला. त्या काय बोलतात ते पाहू आणि मग पुढे काय करायचं ते विचार करूयात. तू बरोबर बोलत आहेस मनू. आधी मी मनीषाला विचारते आणि मग काय करायचे ते बघू. तेवढ्यात रोहन आला आणि बोलला, मावशी, झाली का झोप? आशा मावशीला तर रोहनचा प्रचंड राग आला होता. त्याच्याशी बोलण्याची तिला इच्छा सुद्धा नव्हती. तरी आता उगाच बोलायचं म्हणून ती रागाने म्हणाली, हो, झाली झोप. आई अजून झोपली आहे असे बोलतो आणि तिला उठवायला गेला. त्याने आईला हलवले तशी ती उठली. रोहनला पाहिले आणि तिचे तोंडच पडले. काय आई, किती झोपायचे? उठवलं म्हणून रागवली की काय? मनू आणि आशा मावशी आता त्याच्यावर बारकाईने लक्ष देऊ लागल्या होत्या.
आईला उठवलं म्हणून ती नाराज नव्हती, तर रोहनवर ती आधीपासूनच नाराज होती असे वाटत होते. अरे वा, सर्व इथे आहेत, चला नाश्ता तयार आहे, आपण सर्वजण नाश्ता करूया, असे स्मिता म्हणाली. त्यावर मनू प्रसन्न चेहऱ्याने आत येत म्हणाली, हो, आम्ही आमचं आवरून येतो. स्मिताने डायनिंग टेबलवर अनेक पदार्थ ठेवले होते. स्मिताने स्वयंपाकवाल्या ताईंकडून बरेच पदार्थ केले होते. चकचकीत ताटं, चमचे, ग्लास सर्व पद्धतशीर मांडले होते. आता सर्वजण नाश्ता करायला आले. स्मिता सर्वांना वाढत होती. तेच मनीषाताईंचा धक्का लागून पाण्याचा ग्लास खाली पडला. सर्व पाणी टेबलवर आणि फरशीवर पडले. स्मिताला प्रचंड राग आला आणि ती रागाने म्हणाली, 1000 वेळा सांगितलं आहे तुम्हाला, पाण्याचा ग्लास लांब ठेवत जा म्हणून. तेच ती भानावर आली. सर्वजण आपल्याकडे पाहत आहे हे लक्षात येतच तिने सूर बदलला. खरं तर ती सासूला चिडून बोलली होती आणि नंतर कामवालीला आवाज देत म्हणाली, 1000 वेळा सांगितलं आहे तुम्हाला पाण्याचा ग्लास दूर ठेवत जा म्हणून, पण तरी तुम्ही ऐकतच नाही. तुम्हाला माहीत आहे ना, आईच्या हाताचा धक्का लागून हातातून वस्तू पडतात. हा प्रसंग पाहून सर्वांनाच मावशीसाठी वाईट वाटले. नाश्ता झाला, सगळे गप्पा मारत बसले होते. आशा मावशीने स्मिता आणि रोहनला आवाज दिला. रोहन गेला. इथे आशा मावशीने मनीषाकडे विषय काढला. मनीषा, रात्री तू काय सांगत होतीस? रोहनने तुला खोलीत बंद केले होते म्हणून. हे ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मनीषा म्हणाली, ताई, मी माझे दुःख कधीच तुला सांगितले नाही, कारण तुला वाईट वाटेल. पण आता मात्र मला सहन होत नाही. वयोमानानुसार मला त्रास सुरू झाला आहे. माझे शरीर मला साथ देत नाही. हातपाय तर थरथरतात. माझ्या पतीनंतर सर्वात जवळ कोणी होतं तर माझा मुलगा रोहन. पण त्याला आता मी नको आहे. त्याला मी जड झाले आहे. तो मला म्हणाला आहे, तो माझ्याकडे लक्ष देऊ शकत नाही. का असं म्हणाला तो? ताई, तो असंच म्हणाला. मनीषा पुढे बोलू लागली. मी मान्य केले, त्याला माझ्यासाठी वेळ नाही, पण त्याचे वागणे पहिल्यासारखे राहिले नाही. माझ्याशी नेहमी रागाने बोलतो, नेहमीच उलट बोलतो. माणसांसमोर चांगलं वागतो आणि पाठीमागे माझा रागराग करतो. मी नेहमीच त्याचा चांगला विचार केला. त्याच्या सुखात माझे सुख शोधले. स्मिताला नोकरीला जाता यावे म्हणून मी राजीनामा दिला. पण आयुष्यभर फक्त त्यांच्या आणि त्यांच्या संसाराच्या सुखासाठी झटले. पण मला त्या बदल्यात अशी वागणूक मिळेल असे कधीच वाटले नव्हते ग. आणि मनीषा रडू लागली. कानात कोणीतरी गरम तेल ओतत आहे असे काहीसे आशा मावशीला झाले. मनू आणि यश दोघे हे सर्व ऐकून शॉक झाले होते. मनीषा पुढे बोलू लागली. त्या दिवशी घरात पूजा होती. मी फार खुश होते. सर्व पाहुण्यांनी घर भरलं होतं. रोहनच्या कंपनीतले देखील लोक आले होते. तसेच त्याचे साहेब देखील आले होते. मी प्रसाद वाटत होते. प्रसाद देताना साहेबांच्या शर्टवर प्रसाद पडला. हे रोहनने पाहिले. तेव्हा त्याला माझा प्रचंड राग आला. त्याने मला उठवून बाजूला बसवले. मी काय मुद्दाम केले नव्हते. नंतर मी सर्व पाहुण्यांशी गप्पा मारू लागले. पण हल्ली बोलताना मी अडखळते, कधी कधी बोबडे बोलते, म्हणून तेही त्याला आवडत नाही. त्या दिवशी मी बोलताना चुकले, तर सरळ त्याने मला रूममध्ये बंद केले, कारण त्याचा अपमान झाला होता. रोहन असं वागेल असं वाटलं देखील नव्हतं. ताई, मी काय नाही केलं त्याच्यासाठी ग. त्याच्या संगोपनात मी कसलीच कसर सोडली नाही. त्याला संस्कार देण्यात मी मागे पुढे पाहिले नाही. लहानपणी तो चुकला तर त्याला योग्य वळणावर आणले. तो चुकला म्हणून मी त्याला कधी रूममध्ये बंद तर केले नाही. उलट त्याच्यासोबत व्यवस्थित तटस्थपणे उभी राहिले. त्याला आधार दिला. मुलीला खूप प्रेम असते म्हणे. आज 1 वर्ष झाले प्रिया मला बघायला देखील आली नाही. तिलाही माझ्यासाठी वेळ नाही. तिला खूप कामं असतात सांगते ती. मी फोन केला तर फोन उचलत नाही. मी रोज तिच्या फोनची वाट बघते. ताई, मला रोहन आणि प्रियाच्या वागण्याचा प्रचंड राग आला आहे. या संपत्तीचा काय उपयोग आहे? पोटची मुलं जर अशी वागत असतील तर म्हाताऱ्या आईवडिलांनी जायचे कुठे? ताई, मी खूप प्रामाणिकपणे जगले. रोहनच्या वडिलांनी मला कधीच दुखावले नाही. पण रोहन आणि प्रिया दोघेही असे वागले. असं वाटतं मी निपुत्रिक राहिले असते तर बरं झालं असतं. काय करायचं असे आई पण, जिथे फक्त स्वार्थ पाहिला जातो. आपलीच पोरं आपल्याला वाळीत टाकतात. परका असल्याची वागणूक दिली जाते. आपण आपल्याच मुलांसाठी ओझं होऊन जातो. ताई,
मला या वयात काय हवं आहे? फक्त प्रेमाचे 2 शब्द. पण ताई, हे देखील नाही मिळत मला इथे. रोज नव्याने मरत आहे मी. असं जगण्यापेक्षा एकदाचे मरण आलं तर बरं होईल. मनीषा, असे अभद्र बोलू नकोस. तुझी ताई अजून जिवंत आहे. थांब, त्यांना चांगलाच धडा शिकवते. आशा मावशी मनीषाच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली. इतका वेळ शांतपणे सर्वांचे बोलणे ऐकणारी स्वयंपाकीन ताई आली आणि म्हणाली, आशा मावशी, मनीषा मावशी 100% खरं बोलत आहे. रोहन दादा आणि स्मिताताई फार वाईट वागणूक देतात यांना. मला खूप वाईट वाटतं, पण मी काही म्हणाले तर म्हणतात, तू तुझं काम कर. आमच्या घरात काय चाललं आहे त्याच्याशी तुझा काही संबंध नाही. नाहीतर तुला कामावरून काढून टाकतो. मी काल रोहन दादांचं बोलणं पण ऐकलं. ते मनीषा मावशीला वृद्धाश्रमात पाठवणार आहे. तुम्ही खरंच मावशीला इथून घेऊन जा, नाहीतर त्यांचे खूप हाल होतील. हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. रोहन आणि स्मिता आले तेव्हा आशा मावशी म्हणाली, रोहन, काही दिवसांकरिता मी मनीषाला माझ्यासोबत घेऊन जाते. तिला थोडं बरं वाटेल. उद्याच आम्ही निघतो. आशा मावशीच्या बोलण्यात एक गूढ होते. मनू आणि यशला ते समजले. सुरुवातीला रोहन आणि स्मिताने नकार दिला, परंतु नंतर दोघेही तयार झाले. असेही रोहनला माहीत होतं, आई काहीही झालं तरी घरात काय चालू आहे हे मावशीला कळू देणार नाही. आईच्या ह्याच वृत्तीचा जणू त्याने गैरफायदा घेतला होता. आई घरातील इज्जत घरातच ठेवत आली होती. म्हणूनच तो आईचा पावला पावले अपमान करत होता आणि ते बघून स्मिता ही तशीच वागत होती. दुसऱ्याच दिवशी आशा मावशी आणि मनीषा सगळेच निघाले. मनीषाताईंनी स्वतःचं घर भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं. असंख्य आठवणी सोबत घेऊन ती गाडीत बसले. रोहन आणि स्मिताकडे अजिबात पाहिले नाही. रोहन आणि स्मिताने सुटकेचा श्वास घेतला. आता काही दिवस तरी आईच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. जशी गाडी नजरेआड झाली तशी स्मिता रोहनला म्हणाली, आईला वृद्धाश्रमात पाठवायचे आहे. तेथील साहेबांना सांगा, त्या दिल्लीहून आल्यावर वृद्धाश्रमात येतील. रोहनने लगेच फोन लावून सांगितले. आशा मावशी मनीषाला घेऊन खरं तर दिल्लीला न जाता तिच्या गावच्या घरी गेली होती. काहीतरी महत्त्वाचे काम करायचे होते. त्या कामात यश आणि त्याची बायको मदत करणार होते. 15 दिवस झाले. रोहनने मावशीला फोन लावला आणि म्हणाला, मावशी, आईला कधी पाठवते आई घरी? तेव्हा आशा मावशी म्हणाली, हो, लवकरच पाठवीन. ठीक आहे, मला जरा काम आहे, मावशी नंतर फोन करतो. रोहनने वृद्धाश्रमात फोन लावून आई थोड्याच दिवसात येईल असे सांगितले. मनीषा ताईंवर जीवापाड प्रेम करणारी बहीण असं सहज कसं निघून गेली? तिने राग गिळला होता का आणखी काही कारण होते? रोहनचा वाढदिवस होता. त्याच्या अनेक मित्र मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या होत्या. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. कुरिअरने पत्र आले होते. ते पत्र मनीषा ताईंचे होते. प्रिय रोहन, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी दिल्लीला गेलेच नाही. मी ताईसोबत गेली आहे. तुला एक गिफ्ट द्यायचे आहे. मी एक नोटीस पाठवली आहे, तेवढी वाच. श्रीमती मनीषा यांचे घर आणि सर्व प्रॉपर्टी वृद्धाश्रमाला दान करण्यात येत आहे. हे सर्व वाचून त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. मी असा निर्णय घेतलेला तुला आवडलाच नसेल. तुला काय वाटेल? मी मावशीला काही सांगणार नाही. तुझं असं माझ्यासोबत कठोर वागणं, तू जसं जसं माझ्याशी वागला ते सर्व काही मी सांगितले आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतात ते बरोबर आहे. पण आपल्या गळ्यापर्यंत पाणी आलं आणि नाकातोंडात पाणी जायला लागलं की माणूस हातपाय मारतोच. तू खूप दुखावला आहेस मला. एक वेळ स्मिताचे वागणे विसरू शकते, पण तुझे वागणे अजिबात नाही. तू तर माझ्या पोटचा गोळा होतास ना. तू काय कमवलेस? उलट वडिलांच्या कमाईवर फक्त मजा मस्ती करत राहिलास. रोहन, मी आई म्हणून माझी सारी कर्तव्य पार पाडली, पण तू तर माझ्याशी साधा माणुसकीने देखील वागला नाहीस. या काळात मला तुझ्या आधाराची खूप गरज होती आणि तूच मला वृद्धाश्रमात पाठवायला निघालास. ओझं झालं होतं का रे तुझ्या डोक्यावर? तू लहान होतास तेव्हा म्हणायचा, आई बाबा, मोठेपणी मी तुम्हा दोघांना सांभाळणार. तेव्हा आमचे मन भरून यायचे. तुझा खूप आधार वाटायचा. ही अपेक्षा म्हाताऱ्या आईवडिलांनी मुलाकडून करणं चुकीचं आहे का रे? बरं, हे चुकीचं असेल तर मग म्हाताऱ्या आईवडिलांनी जायचं कुठे? आयुष्यभर मेहनत करून थकलेल्या जीवांनी आधार शोधायचा कुठे? वृद्धाश्रमात का? खूप सोपा उपाय निवडलास मला दूर करायचा. तुझ्या मनाला काहीच वाटलं नाही का?
दुधातून माशी काढावी अगदी तसंच तू मला तुझ्या आयुष्यातून बाजूला काढायला निघालास. माझ्यासाठी तुझ्याकडे 5 मिनिटही वेळ नव्हता. माझा आत्मसन्मान वेळोवेळी पायदळी तुडवलास. रोहन, तुला सांगायचं राहून गेलं. तुझ्या वडिलांनी शेवटचा श्वास चालू असताना माझ्याकडून वचन मागितले होते. माझ्यानंतर तुझी प्रॉपर्टी शेवटपर्यंत तुझीच राहिली पाहिजे. मी त्यांना वचन दिले होते, पण मला वाईट वाटत होते. मी तुझ्यावर आत्मविश्वास दाखवला. जेव्हा प्रॉपर्टीच्या कागदावर मी सही द्यायचं नाकारलं, तेव्हा तुझं वागणं अचानक बदललं. तुझे वडील बरोबरच होते. माझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्तच पाहिले होते त्यांनी. या जगाचा अनुभव होता. माणसं ओळखायला त्यांना चांगलं जमायचं. आईपणाची, मायेची पट्टी डोळ्यावर घट्ट बांधली होती ना मी. तुझ्या प्रेमापोटी आंधळी झाली होते. ती पट्टी तू तुझ्या वागण्याने दूर केलीस. याच दिवशी तुझं माझ्याशी नातं जोडलं होतं. आज मी हे नातं तोडते आहे. मुक्त करते आहे तुला या ओझ्यातून. रोहन, आता तू माझा मुलगा नाही. तुझा मार्ग मोकळा आहे. लवकरात लवकर माझं घर खाली कर. तुझीच नसलेली आई. रोहन डोक्याला हात लावून पटकन खाली बसला. आई असे काही करेल त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. डोक्याला हात लावून बसलेल्या रोहनला पाहून लगबगीने स्मिता आली. तिने त्याच्या हातातील पत्र घेतलं आणि सारं काही वाचलं आणि तीही डोक्याला हात लावून बसली. काही महिन्याने मनीषाताईंच्या घराच्या बाहेर एक बोर्ड लावला होता. तो म्हणजे मनीषा वृद्धाश्रम. आश्रमाच्या समोर वाकड्यावर बसून मनीषाताई आणि आशा मावशी दोघेही आश्रमातील अशा मजबूत नात्यांना पाहत होत्या, ज्यांची वीण आधाराच्या, प्रेमाच्या, मायेच्या बंधनाने गोफली होती. ते नातं रक्ताचं नव्हतं, पण तरीही मनीषाताईंसाठी ते सर्वस्व झाले होते. कारण ते नातं स्वार्थाने नव्हे तर प्रेमाच्या मायेने गुंफले होते. मनीषाताई शेकडो वृद्धांची आधार झाली होती. पोटच्या पोरासोबत नात्याची वीण जरी सैल झाली असली तरी तिने असे अनेक नाते घट्ट जोडले होते, जे तिची साथ कधी सोडणार नव्हते. तर मित्रांनो, मनीषाताईंनी घेतलेला निर्णय तुम्हाला आवडला का? यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा कशी वाटली चॅनलला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.